5वा अध्याय त्यातले हे शेवटचा पॅरेग्राफ वाचला 43 ते 48. तर आता इथं बऱ्याच मोठ्या गोष्टी येशूने आपल्याला सांगितल्यात. ते म्हणजे वैऱ्यावर प्रीती. सोपी गोष्ट आहे का वैऱ्यावर प्रीती करायची? ज्यांनी आपलं खूप वाईट केलं, सगळं आपलं वाईट गोष्टी त्यांनी आपल्या बरोबर केल्या, आपलं वाईट केलं, आपलं नुकसान केलं, आपला अपमान केला, आपली बदनामी केली किंवा काय जे काही सगळं आपल्याला समजा कुठल्याही चुकीच्या गोष्टी केलेल्या असतील, तर इथं सांगितलंय येशूने आपल्याला की इथं सांगितलंय की त्यावेळेसच्या यहुदी लोकांना असं वाटायचं की आपण फक्त शेजारच्यांवर प्रीती करायची, म्हणजे यहुदी लोकांनी फक्त यहुदी लोकांवरच प्रीती करायची असं त्यांना वाटायचं. पण तसं इथं येशूनी नाही सांगितलं. शेजारी म्हणजे जो कोणी गरजवंत आहे तो. आता ज्याला गरज आहे तो, जो गरजवंत आहे, गरजू आहे, तो आपला शेजारी. मग त्याच्यासाठी येशूनी लूक 10व्या अध्यायात 29 ते 37 मध्ये चांगल्या शोमरोनाची गोष्ट सांगितली. चांगला शोमरोनी लूक 10वा अध्याय मध्ये चांगला शोमरोनी कोण? तर एक माणूस असतो आणि तो एकदा यरुशलेमवरून यरिहोला चाललेला असतो आणि तेव्हा लुटारू त्याला पकडतात आणि त्याचं सगळं साहित्य, सगळं त्याच्यातला पैसा काय त्याच्याकडचं असतं ते सगळं लुटतात आणि त्याला अर्धमेला करून तिथं त्या वाळवंटात तिथं फेकून, रस्त्यावर अर्धमेला फेकून निघून जातात. मग तिथून एक याजक येतो. याजक म्हणजे पास्टर, पाळक साहेब, ते तिथून समोरून जातात आणि ते बघतात तर काय हा माणूस इथं एवढा नाही का बेशुद्ध अवस्थेत पडलाय, त्याला कुणीतरी खूप मारलंय, रक्तबंबाळ झालाय. मग ते म्हणतात नाही नाही नाही, मला एकदम तो यहुदी याजक होता, तो एकदम असा धार्मिकतेने वागणारा होता. आणि तो काय करतो, नाही नाही मी तर यहुदी आहे, मी हा कोण शोमरोनी माणूस आहे, त्याच्याशी माझा काय संबंध, तो काय माझा शेजारी नाहीये. असं करून तो म्हणतो नाही नाही मला उशीर होतोय आणि निघून जातो. त्याला बघून त्याला अजिबात मदत करत नाही. मग दुसरा तिथून लेवी जातो. लेवी हा पण वंश परमेश्वराने निवडलेला वंश आहे की तो नाही का सेवा करणार परमेश्वराच्या मंदिरात. मग तो पण लेवी तिथून जातो, बघतो तो अर्धमेल्या अवस्थेत तो माणूस पडलाय, तरी तो पण त्याला मदत करत नाही. त्यांच्या मनात असं होतं की शेजारी फक्त आपले यहुदी, आपले शेजारी, दुसरे कुणी नाही, शोमरोनी लोकांशी काही संबंध ठेवायचा नाही आपण, असं त्यांना वाटत. आणि मग तिसरा तिकडून एक शोमरोनी माणूस जात असतो, त्याला तो दिसतो आणि मग त्यावेळेस तो काय करतो, त्याला उचलतो, आपल्या गाढवावर ठेवतो, त्याला एका धर्मशाळेत नेतो, तिथं त्याच्या जखमांना द्राक्षरस आणि तेल लावतो, त्याच्या जखमा धुतो. मग नंतर दुसऱ्या दिवशी त्याला जायचं असतं त्याच्या कामावर, म्हणून मग तो सकाळी उठून तो जो धर्मशाळेचा जो मालक आहे त्याला पैसे देतो आणि म्हणतो ह्याची व्यवस्थित देखभाल करा, हे पैसे घ्या, ह्याचं औषध पाणी करा, ह्याला खायला प्यायला घाला, आणि जर जास्त पैसे अजून लागले तर मी घरी जाताना, आता मी व्यापाराला चाललोय ह्या बाजूला, मग मी परत येताना उरलेले पैसे तुमचे देईल. मग तो त्यांच्या ओळखीचा होता का त्याच्या? नाही, तरी त्यांनी निस्वार्थ वृत्तीने त्याच्यावर प्रीती केली, त्याच्या जखमा धुतल्या, त्याला द्राक्षरस लावला, तेल लावलं आणि सगळं त्याचं बंदोबस्त केला, त्याचे पैसे भरले आणि मग गेला. काय तो काय उठून तो निघून जाणार होता जो बेशुद्ध अवस्थेत होता तो, पण तरी ह्याला काय फायदा होत होता का? तरी त्यांनी त्याच्यावर प्रीती केली. म्हणून येशूने सांगितलं की जे तुमचे खरे शेजारी आहेत त्यांच्यासाठी हे वचन नाहीये की ज्याला गरज आहे तुमच्या मदतीची त्याच्यावर तुम्ही प्रीती करा, म्हणजे त्याच्यावर दया करा, गरज त्याची भागवा, असं इथे येशूने काय केलंय सांगितलं. आणि नंतर मग पुढं अशा आपल्याला असा प्रश्न उपस्थित होतो की त्यावेळेसच्या नियमशास्त्रात असंही लिहिलेलं की इस्रायलचे जे शत्रू आहेत त्यांना शासन करा, म्हणजे असंही सांगितलं होतं. मग त्याच्या बाबतीत येशूनी तेही सांगितलं की ज्यावेळेस येशू एका मंदिरात जातो, तिथं त्या मंदिरात बघतो सगळं लुटारूंची गुहा केलेली, लोक कबूतर विकत होते, सगळा बाजार भरलेला, म्हणजे चर्च हे देवाचं मंदिर, देव तिथं वस्ती करतो, देवाचं स्थान, आणि तिथं सगळ्यात काय केलेलं लोकांनी त्या बाजारपेठ भरवली होती चर्चच्या. मग तिथं येशूनी त्याचं काय घेतलं, एकदम चाबूक घेतला आणि त्या सगळ्यांना हाकलून दिलं आणि त्यांना पाठवून दिलं त्या चर्चच्या बाहेर. म्हणजे इथं काय सांगितलं येशूनी, आपण आपल्या वैयक्तिक वैऱ्यावर प्रीती करायची, तो त्यांनी कसंही वागलं तर प्रीती करायची, पण जे देवाच्या विरोध करणारे लोक आहेत
त्या देवाच्या विरोध करणाऱ्या लोकांची आपण चांगली कानउघडणी करायची. म्हणजे तिथं देवाने आपल्याला ठेवलंय की माझ्या बाजूने तू तिथं बोल. जर एखादे व्यक्ती आपल्या देवाबद्दल सगळं चुकीचं बोलतायत आपला आणि काय 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 एखाद्या चुकीच्या गोष्टी आपल्या साठी हे करतायत, फैलवतायत नाही का, तर मग त्या अशा वैऱ्यांना शासन करण्यासाठी पण देव कधी कधी आपला उपयोग करतो. आणि मग आपण काय करायचं, तरी त्या सुद्धा माणसावर आपण प्रीती करायची. तो जे पाप करतोय त्याचा वीट मानायचा, पण आपण त्या पाप्यावर काय करायचं, प्रेम करायचं. मग 45व्या वचनात आता वाचलं आईंनी की अशासाठी की आपण आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे म्हणून आपण प्रीती करायची. म्हणजे स्वर्गातील पिता काय करतो, आपल्यावर प्रीती काय, आपण कुठल्या लायकीचे नसताना आपल्यावर प्रीती करतो. आपली लायकी आहे का कुठली, आपण खूप पापी होतो, आपण सगळ्या प्रकारचे वाईट गोष्टी केल्या, सगळं वाईट केलं तरी सुद्धा देव आपल्यावर प्रीती करतो. धार्मिक आणि दुष्ट ह्या सगळ्या लोकांवर देव सूर्य उगवतो रोज, सगळ्या लोकांसाठी पाऊस पाडतो, सगळ्या लोकांसाठी अन्न देतो, सगळ्या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी देव करतो. आणि मग आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला की नाही. रोम 5:8 मध्ये असं सांगितलं की आपण पापी असतानाही ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. मग देवाने आपल्यावर जी प्रीती केली ती आपली पात्रता बघून केली का, हे ना हा असा आहे, तो तसा आहे, हे असं आहे, हा शिकलेला आहे, हा असा आहे, तसं पात्रता कुणाचीच बघितली नाही. सरसकट मानव जातीवर देवाने काय केली, आपण वाईट असताना सुद्धा पूर्ण प्रीती आपल्यावर त्यांनी केली. मग तसंच त्याची इच्छा आहे की जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसं त्या स्वर्गीय पित्यासारखं तुम्ही पण पूर्ण व्हा. म्हणजे तो जसा प्रीती करतो तसं आपण पण आपल्या शत्रूंवर प्रीती केली पाहिजे. कारण का, देव प्रीती आहे. देवाचं पूर्ण कॅरेक्टर जे आहे ते प्रीतीने भरलेलं आहे, प्रीतीच त्याच्यामधून वाहती. आणि मग इथं सांगितलं 1 योहान 4:16 मध्ये की त्याच्या प्रीतीमुळं आपण वाचू ते 1 योहानाचं पहिलं पत्र 4 अध्याय 16 वचन मी वाचते. देवाची आपल्यावर जी प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देव प्रीती आहे. जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो. म्हणजे जो प्रीतीमध्ये आहे तो देवामध्ये राहतो आणि देव त्याच्यामध्ये राहतो. म्हणजे आपण जर आपल्या वैऱ्यावर प्रीती केली, आपण सगळ्यांवर प्रीती केली तर आपल्यात देव राहतो आणि आपण देवात राहतो असं इथं सांगितलं. मग आपल्यात देव राहायला पाहिजे की नको, म्हणून मग आपण काय केली पाहिजे, खऱ्या मनाने काय केली पाहिजे, प्रीती केली पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी योहान 3:16 तर आपल्याला माहितच आहे. कारण देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. मग आता सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी त्याने पूर्ण आपल्याला आता तयार केलेलं आहे. त्यांनी आपली लायकी नसताना आपल्यावर प्रेम केले. मग आता ह्याच्यातून अजून हे आपल्याला एकदम मोठा प्रश्न आहे की शत्रूवर प्रीती कशी करायला पाहिजे. शत्रूवर प्रीती कुणी करूच शकत नाही. तर इथं सांगितले की जे तुमचा द्वेष करतात त्यांचं काय करा, त्यांचं तुम्ही चांगलं करा. जे तुमची निर्भत्सना करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आता आपल्याला कळलं की हा माझा द्वेष करतो, हा माणूस माझ्यावर जळतो किंवा हा माणसाला मी आवडत नाही, असं जर आपल्याला कळलं एखाद्याबद्दलचं, तर मग इथं काय सांगितलं, जे तुमचा द्वेष करतात त्यांचं तुम्ही चांगलं करा आणि त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. आपल्याला माहिती आहे हे माणसाला मी आवडत नाही, तो मला राग करतो, माझ्याबद्दल वाईट सांगतो, तरी मग आपण त्यांच्यासाठी काय करायची, प्रार्थना. प्रभू तो काय करतो त्याला कळत नाही म्हणून तो तसा करतो, मी त्याच्यासाठी तुझ्याकडे प्रार्थना करते की त्याच्या जीवनातून हे पाप काढून टाक, असं करून त्याच्यासाठी काय करायची, प्रार्थना करायची. असं केलं तर आपल्या जीवनात खूप मोठी साक्ष घडेल आणि आपला प्रकाश, देवाने सांगितलं ना तुम्ही जगाचे मीठ आहात, तुम्ही जगाचा प्रकाश आहात, मग आपण आपला प्रकाश एकदम ताऱ्यासारखा चमकणार आहे. आणि मग हे सहजासहजी होत नाही. हे कुणावर शत्रूवर प्रेम, आपण आपल्या सख्ख्या लोकांवर प्रेम करू शकत नाही तर शत्रूवर कसं काय प्रेम करू शकणार आहे. मग इथं सांगितलंय जर आपल्याला शत्रूवर प्रेम करायचं असेल तर आपण सगळ्यात पहिलं पवित्र आत्म्याचं सहाय्य मागायचं. जर पवित्र आत्मा आपल्यात नसेल
तर आपण काहीच गोष्टी करू शकत नाही. पवित्र आत्मा आपल्यात राहावा त्यासाठी पवित्रतेचं जीवन आपल्यामध्ये पाहिजे. जोपर्यंत पवित्र आत्मा, विश्वास, ह्या जो पवित्रता ही गोष्टी आपल्यात नसेल तोपर्यंत पवित्र आत्मा आपल्याला सहाय्य करणार नाही. आपण बघितलं स्तेफन, येशूचा शिष्य, ज्यावेळेस येशूनी सुवार्ता सांगितली त्यावेळेस येशू मेल्यानंतर ते लोक 12 लोक सुवार्ता सांगायला लागले. तेव्हा त्या स्तेफनाला काय केलं, त्या रोमी सैनिकांनी असं अर्धा जिवंत गाडला, अर्धा त्याचं शरीर गाडलं जमिनीत आणि अर्ध शरीर वर ठेवलं आणि त्याच्यावर एवढा दगडमार केला. परत येशूचं नाव घेशील का म्हणून, येशूचा सुवार्ता करशील का म्हणून त्याच्यावर दगडमार केला. तरी त्यांना अजिबात त्यांचा द्वेष केला नाही. जाईपर्यंत त्यांनी त्यांच्यावर प्रेम केलं आणि म्हटलं की हे बाप्पा यांना क्षमा कर. जसं येशूनी प्रार्थना केली होती शेवटी, तशीच तो स्तेफनानी पण तशी प्रार्थना केली की हे काय करत आहे हे त्यांना कळत नाही. मग जर आपल्याला येशू एखादी आज्ञा करतो की तुम्ही शत्रूवर प्रेम करा, तर तो त्याच्यासाठी आपल्याला शक्ती पण पुरवतो. आणि आपण ज्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपोआप आपण प्रीती करायला लागतो. आणि जर मग आपण ही आज्ञा त्याची पाळली नाही, शत्रूवर प्रेम करा, मग तो आपलाच दोष आहे. देवाची आज्ञा पाळत नाही तर मग देवाला आपण आवडू का नाही. तर आता मग जगातले लोकांना आपल्यात काहीतरी फरक पाहिजे की नाही. तर जगातले लोक पण चांगले वागतात, आपण पण चांगले वागतो. पण जगातले लोक शत्रूवर प्रेम करत नाही. आपण शत्रूवर प्रेम करायचं. जगातले जे सगळ्या जातीचे लोक आहेत ते फक्त चांगल्या लोकांशी चांगलं वागतात, पण शत्रूवर प्रेम करतात का नाही. मग इथं वेगळेपणा काय आपल्या ख्रिस्तामध्ये, की त्याने सांगितले की तुम्ही इतर लोकांपेक्षा वेगळे. बहुतेक लोक व्यभिचार करत नाही, खून करत नाही, चोरी करत नाही, सगळं आपलं कर्तव्य कर्म करतात, गरिबांना मदत करतात, दान धर्म करतात, आपल्या मित्रांना नातेवाईकांना पैसे उसने देतात. पण ह्याच्यात येशू आपल्याला असं सांगतो की तुम्ही ह्याच्यातून त्या विधर्मी लोकांपेक्षा कसे वेगळे आहात. तर आपण असे वेगळे आहोत की येशूनी सांगितलं, जगातल्या लोकांनी सांगितलंय की दुष्कृत्य करू नका, म्हणजे खरोखर जाऊन व्यभिचार करू नका, खरोखर जाऊन खून करू नका, असं येशू जगातले लोक सांगतात. पण येशू काय म्हणतो, ते दुष्कृत्य व्यभिचार डोक्यात सुद्धा करू नका, राग सुद्धा धरू नका. खून करणं तर लय लांबचं राहील, राग धरू नका, नंतर सूड उगू नका. नंतर काय सांगितलं अजून की जग म्हणतं राग धरू खून करू नका, पण येशू तर सांगतो राग धरू नका. जग सांगतं विनाकारण सूड उगू नका, पण येशू सांगतो अजिबात सूड उगू नका. जग सांगतं मित्रावर प्रेम करा, येशू सांगतो वैऱ्यावर प्रेम करा. ही वेगळेपणा आहे ना आपल्यात आणि विधर्मी लोकांमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. आणि मग आपण हे विशेष वेगळे लोक आहेत, कारण आपल्याला ह्या वेगळ्या आज्ञा देवानी सांगितलं. आणि शेवटच्या वचनात काय सांगितलं, 48व्या वचनात, की ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. पूर्ण म्हणजे परिपूर्ण, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत पित्यामध्ये आपल्या. जसा आपला पिता दयाळू आहे तसा आपण दयाळू पाहिजे, जसा पिता प्रेमळ आहे तसा आपण प्रीती करणारे पाहिजे. कारण योहान 1:12 मध्ये वचन आहे, ते पाठ असलं पाहिजे की जितक्यांनी येशूचा स्वीकार केला तितक्यांनी, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. मग आपण देवाची मुले आहोत. मग त्याच्यासारखीच जशा वडील असतात तशीच गुण असतात की नाही मुलांमध्ये. मग तो कसा आहे, प्रेमळ आहे, तो दयाळू आहे, तो मदत करणारा आहे, खूप 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 गोष्टी त्याच्यात आहेत. मग आता आपल्याला त्याच्या इच्छेप्रमाणे वागायचे. आणि पवित्र आत्मा आपल्याला जोपर्यंत सहाय्य करत नाही तोपर्यंत आपल्यात पण त्याच्या प्रीतीचा वर्षाव होत नाही. आपण जर चुकीच्या गोष्टी करत असेल तर तो पवित्र आत्मा आपल्यातून निघून जातो. आणि म्हणून प्रत्येक वेळेस बोलायचं की फिलिप्पी 4:13 प्रमाणे, मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताद्वारे मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. आपण बऱ्याच वेळेस काय होतं, प्रीती करू शकत नाही, आपण बऱ्याच वेळा दया करू शकत नाही, चांगलं वागू शकत नाही. मग तिथं मनात मोठ्याने ते वचन बोलायचं, लगेच पवित्र आत्मा आपल्याला सहाय्य करतो. मग आमच्या जीवनात मी नेहमी हे वचन सारखं बोलते, दिवसातून 2-3 वेळा. आपल्याला असं वाटलं ना शक्ती नाहीये माझ्यात, मी हे करू शकत नाही, तर मोठ्याने ते वचन बोलायचं, मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताद्वारे मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. आणि खरंच तिथं शक्ती येते. अजून एक वचन बोलू शकता, माझा देव
आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाने पुरवेल. ह्या सगळ्या आपल्या आध्यात्मिक गरजा ह्या अशा आपाप पुऱ्या करायला तो समर्थ आहे. मग आपण न्यायाच्या दिवशी ज्या वेळेस उभं राहू तेव्हा येशू आपल्याला विचारणार आहे, जशी मी तुझ्यावर प्रीती केली तू कुणावर प्रीती केली, तू केलीस का तुझ्या शत्रूवर प्रीती. तर आपण तिथं काय मी जसं आपण म्हणू शकतो का, जसं येशू म्हणाल मी तुझ्या तुला सगळ्या कर्जांपासून मुक्त केलं, पापांपासून मुक्त केलं, तू तुझ्या कर्जदारांना क्षमा केली का. मग आपल्याला काय बोलता आलं पाहिजे, आपल्याला लज्जेने मान खाली करावी लागेल का त्यावेळेस नाही. तर आपल्याला येशू सारखं व्हायसाठी आपण आतापासूनच तयारी करायची आणि ते वचन आपण नेहमी लक्षात ठेवा की ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसं तुम्हीही पूर्ण व्हा. म्हणजे येशू ख्रिस्तासारखं पित्यासारखं आपण पण तसंच त्यांच्या कॅरेक्टर सारखं त्यांच्या स्वभाव गुणासारखं आपण पण वागलं पाहिजे. खोटं बोलणं अनेक वेळा आपण अनेकदा खोटं बोलतो समोरून. कोणी म्हणतं आपल्याला तू कुठपर्यंत आलीस, कुठपर्यंत आला ना, आपण म्हणतो हा आलो मी पोचतोच आहे असं 5 मिनिटात, आणि आपण कुठं असतो घरात. काय गरज आहे सांगायची असं उलट पालट. आपण छोट्या छोट्या गोष्टीत पण पवित्रतेत वागलं पाहिजे. लबाडी त्याला म्हणायचं नाही मी अजून घरात आहे, मी अजून पोचलो नाही. जे काय असेल ते खरं सांगायचं. आपलं नुकसान झालं तरी चालेल. आपण नुसतं आध्यात्मिक नुसतं बोलतो ऐकतो, पण जेव्हा खरी कृती होईल तेव्हा आपण हे लबाडी छोट्या छोट्या गोष्टी आपण एकमेकाला चुकीचं बोलतो, चुकीचं खोटं बोलतो, ह्या पण गोष्टी आपण सोडून द्यायला पाहिजे. तसंच आपण तेव्हाच आपण परिपूर्ण